नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो, बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडी जी ती शाळेला जोडल्या जाणार आहेत अशा प्रकारचा शासनाने मध्यंतरी निर्णय घेतलेला आहे. ज्या ज्या शाळा वेगळ्या ठिकाणी भरत होत्या किंवा जिल्हा परिषदेच्या आसपासच्या परिसरामध्ये भरत होत्या, आता त्यांची जी अंगणवाडी आहे, बरोबर आहे की नाही, त्याची खोली आहे, तर ती जवळपास जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जी एखादी खोली असेल त्या ठिकाणी आता भरणार आहेत. आता प्रश्न असा पडतो की जर समजा ही प्रक्रिया पूर्ण झाली तर अंगणवाडी सेविकाताईंना कर्मचाऱ्याचा दर्जा त्या ठिकाणी मिळणार का? नेमके कुठल्या अशा सुविधा असतील की ज्या अंगणवाडी सेविकाताईंना मिळू शकतात? आणि ही खूपच महत्त्वाची बातमी आहे, कारण की आपण बघत आहोत की या संदर्भामध्ये वेगवेगळे मीटिंग सुद्धा झालेले आहेत. याची जी माहिती आहे तर ती सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणाहून मागवण्यात आलेली आहे. मग अशा कुठल्या सुविधा आहेत की ज्या अंगणवाडी सेविकाताईंना आणि मदतनीसताईंना मिळू शकतात? कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळू शकतो का? सध्या या संदर्भामध्ये काय अपडेट आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण बघणार आहोत. बहिणींनो, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. बघा बहिणींनो, तुम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, काय की जर समजा अंगणवाडी केंद्र हे जिल्हा परिषदेकडे, बरोबर आहे की नाही, जर समजा काय झाली, हस्तांतरित झाली किंवा त्या ठिकाणी जोडली गेली, बरोबर आहे, एकतर काय झाली पाहिजे, हस्तांतरित झाली पाहिजे किंवा मग काय झाली पाहिजे, जोडल्या जर गेली असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर प्रशासकीय आणि सेवा सुविधांमध्ये त्या ठिकाणी सुधारणा होऊ शकते. म्हणजे डेफिनेटली त्या ठिकाणी चान्स आहे इम्प्रूव्हमेंटसाठी. परंतु कोणत्या गोष्टी इम्प्रूव्ह होऊ शकतात एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे, तर प्रशासकीय सुधारणा त्या ठिकाणी होऊ शकतात. दुसरी महत्त्वाचं काय होऊ शकते, तर ज्या सेवा आणि सुविधा आहेत त्यामध्ये काय होऊ शकते, बहिणींनो लक्षात घ्या, या ठिकाणी सुधारणा होऊ शकते. परंतु केवळ जिल्हा परिषदेला शाळा जोडल्या, म्हणजे जिल्हा परिषदेला अंगणवाडी जोडल्या गेल्यामुळं या ठिकाणी आपोआप अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी होतील असं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी जी वेतन श्रेणी आहे तर ती सुद्धा लागू होईल असं नाही, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी असं स्पष्ट लिहिलेलं आहे की बघा, हे काही निश्चित नाही आहे. म्हणजे वेगवेगळ्या याच्यामधून जी अशी माहिती दिली जाते की आता जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी एकत्रित झाली म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्ट अंगणवाडी सेविकांना वेतन श्रेणी लागू होईल असं नाही. बहिणींनो, लक्षात आलं का तुमच्या? परंतु मागणी ही आहे की किमान कमीत कमी काय झालं पाहिजे, बहिणींनो, आपल्या सगळ्यांची अशी मागणी आहे की किमान चतुर्थ श्रेणी कर्मचारी, बरोबर आहे की नाही, म्हणून तरी किमान आपल्या सेविकाताईंना त्या ठिकाणी लाभ भेटला पाहिजे, कारण की तो आवश्यक आहे. आणि तसं जर झालं तर मग मात्र अंगणवाडी सेविकाताईंच्या आयुष्यामध्ये काय होऊ शकते, त्या ठिकाणी सुधारणा होऊ शकते. आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर, बरोबर आहे की नाही, जो आपल्या सगळ्या अंगणवाडी सेविकाताईंनी आणि मदतनीसताईंनी लक्षात घ्यायचा आहे. बघा बहिणींनो, की स्थानिक याचे नेमके फायदे कुठले असू शकतात, बरोबर आहे. आता फायद्यांचा जर आपण विचार केला बहिणींनो, तर दोन तीन गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे काय असू शकते की स्थानिक स्तरावरती त्या ठिकाणी प्रशासन काय करू शकते, थोड्याफार प्रमाणावरती निधी हा उपलब्ध करून देता येऊ शकतो, बरोबर आहे की नाही. आणि त्याची जी अंमलबजावणी होते ती काय होऊ शकते, प्रभावी पद्धतीने होऊ शकते. दुसरं काय होऊ शकते की पदोन्नतीच्या ज्या काही संधी आहेत तर त्या काय होतात, वाढवू शकतात. लक्षात घ्या, आता पदोन्नती डायरेक्ट होणार का नाही या संदर्भामध्ये गाईडलाईन्स तयार करणं आवश्यक आहे, परंतु ते जर झालं तर त्या ठिकाणी पदोन्नतीच्या संधी ह्या डेफिनेटली वाढवू शकतात. पुढचा महत्त्वाचं काय म्हणजे बघा बहिणींनो, त्या ठिकाणी प्रशिक्षण मिळू शकतं आणि त्यासोबतच साहित्य हे चांगल्या क्वालिटीचं आपल्याला मिळू शकतं. दुसरं महत्त्वाचं काय, इमारतीची जी देखभाल आहे तर ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्याचबरोबर अधिक इतर ज्या सगळ्या सुविधा आहेत त्या चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकतात. उदाहरणार्थ किचन शेड असेल, तुम्हाला माहिती असेल आपल्या अंगणवाडीचं किचन शेड हे साधं असतं, परंतु जिल्हा परिषद शाळेचं जे किचन शेड आहे ते कसं असतं, चांगलं असतं, म्हणून त्या ठिकाणी ते सुद्धा आपल्याला अवेलेबल होऊ शकतं. ही गोष्ट आपण सगळ्या बहिणींनी लक्षात घेतली पाहिजे. आता काही अतिरिक्त स्थानिक सुविधा सुद्धा ज्या आहेत तर त्या जिल्हा परिषदेला एकदा अंगणवाडी अटॅच झाल्याच्या नंतर अंगणवाडीला मिळू शकतात. कोणत्या? बघा, त्या ठिकाणी असं स्पष्ट लिहिलेलं आहे की स्थानिक सुविधा, उदाहरणार्थ सायकली असेल, साहित्य असेल, हे या ठिकाणी दिल्या जातात, म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेला दिल्या जातात. मग लोक काय विचार करतात, अरे ह्यांना जर दिलं तर मग अंगणवाडीच्या मुलांना मागे का ठेवायचं? तर ह्या सगळ्या सुविधा सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतात. परंतु ह्यासाठी धोरणात्मक निर्णय आवश्यक आहे आणि नवीन एज्युकेशन पॉलिसी, बरोबर, नवीन राष्ट्रीय धोरण जे आहे तर ते ह्यासाठीच आहे. ते 100% काय होऊ शकते, होऊ शकते. आणि निश्चितच आदितीताई सुद्धा त्या ठिकाणी आहेत, ते सुद्धा सातत्याने पाठपुरावा ठेवू शकतात. आता महत्त्वाचं काय की मानधन वाढू शकते का, पगार वाढू शकते का, कारण की हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बघ, लक्षात घ्या बहिणींनो, या ठिकाणी असं लक्षात येत आहे की हो, वाढ होऊ शकते, असं नाही की मानधन वाढ जी आहे तर ती होणार नाही, म्हणून हो, वाढ होऊ शकते. परंतु त्यासाठी काय करावं लागणार आहे, एक स्वतंत्र शासन निर्णय हा निर्गमित होणं अपेक्षित आहे. जोपर्यंत शासन निर्णय येणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचा म्हणजे जी अंमलबजावणी आहे
मानधनवाढीच्या संदर्भामध्ये तर ती लागू होणार नाही, बरोबर का नाही. आता पुढचं महत्वाचं काय, जर समजा जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाडी जर जोडल्या गेली तर काय होऊ शकते, मानधन आपोआप वाढत नाही. लक्षात घ्या बहिणींनो, ऑटोमॅटिकच मानधनामध्ये वाढ होईल असं नाहीये. मानधनवाढीचा जो काही निर्णय आहे हा कोण घेतो, एक घेतं राज्य सरकार आणि दुसरं कोण घेतं, केंद्र सरकार. ह्या दोघांच्याही धोरणांवरती ते अवलंबून आहे. आता तुम्हाला माहिती आहे राज्य सरकारचा हिस्सा वेगळा येतो, केंद्र सरकारचा वेगळा येतो. यापूर्वी सुद्धा जर आपण बघितलं बहिणींनो, राज्य सरकारनं अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ केलेली आहे. मग आता महत्वाची भूमिका कोणाला निभायची बहिणींनो, बघा लक्षात घ्या, केंद्र सरकार. केंद्र सरकारची भूमिका फार महत्वाची आहे आणि म्हणून केंद्र सरकारने ही भूमिका घेतली पाहिजे तर त्या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो, बरोबर की नाही. म्हणून अंगणवाडी सेविकांसाठी ही खूप मोठी अपडेट आहे असं मला तरी वाटते. मग आता आपण काय करायचं आहे की म्हणून जर समजा महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेवा जिल्हा परिषदेकडे जर समजा देण्यात आली तर बहिणींनो लक्षात घ्या, त्या ठिकाणी सध्या असा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही आहे, परंतु अंगणवाडी जी आहे तर ती जिल्हा परिषदेला जोडल्या गेलेली आहे. कारण की तशा प्रकारचा माग GR आलेला होता. तुम्ही सगळ्या बहिणींनी बघितला असेल तो GR, ज्यामध्ये असं स्पष्ट म्हणण्यात आलेलं होतं की ज्या ज्या अंगणवाड्यांकडे स्वतःची इमारत नाही अशा सगळ्याच्या सगळ्या अंगणवाड्या ज्या आहेत ते जिल्हा परिषदेमध्ये काय होणार आहेत, मर्ज होणार आहेत, किंवा त्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये परिसरामध्ये जी खोली उपलब्ध आहे त्यामध्ये भरली जाणार आहे, अशा पद्धतीची त्या ठिकाणी माहिती होती. आणि म्हणून सध्या जर आपण बघितलं तर नेमक्या कोणत्या सुविधा मिळतील आणि मानधनवाढीच्या कुठल्या तरतुदी होऊ शकतात याबद्दल सध्या कुठल्याही पद्धतीची क्लॅरिटी नाहीये. एवढं खरी की सुविधा ज्या आहेत त्या 100% काय होतील बहिणींनो, वाढतील. तर ही अशा पद्धतीची एकंदरीत अपडेट आहे आणि आपल्याला 100% खात्री आहे की आदितीताई ज्या आहेत या संदर्भामध्ये निर्णय घेतील. राज्य शासन आणि केंद्र शासनाने एक स्वतःची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करणं खूप गरजेचं आहे आणि अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्या मानधनामध्ये वाढ होणं खूपच गरजेचं आहे. सध्याची महागाई आणि आपण सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर अशा परिस्थितीमध्ये आदितीताई या संदर्भामध्ये निर्णय घेऊ शकतात. त्यांच्याकडे ती पॉवर आहे, क्षमता आहे आणि ते अत्यंत संवेदनशीलपणाने सातत्याने अंगणवाडी सेविका त्यांच्या प्रश्नावरती काम करत असतात. म्हणून आपल्याला असं वाटतं की ताई, तुम्ही हे जे काही फायदे आहेत हे तर अंगणवाडी सेविकाताईंना द्याच, परंतु त्यासोबतच जर आपल्याला काही सुधारणा करता येत असतील आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेतन श्रेणी लागू करता येईल का, किंवा मग चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून जर समजा अंगणवाडी त्या ठिकाणी अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेला जोडल्याच्या नंतर देता येईल का, हा तुम्ही एकदा निर्णय घ्या ताई. तुमच्याकडे हे सगळ्या पॉवर आहेत, तुम्ही डेफिनेटली डिसिजन घेऊ शकता असं आपल्याला वाटतं. कर्मचाऱ्याचा दर्जा 100% सेविकाताईंना मिळाला पाहिजे, मदतनीसताईंना मिळायलाच पाहिजे, तो सर्वात आवश्यक आहे. त्याच्यानंतर मग पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा जो प्रश्न आहे तर तो काय होऊ शकतो, मार्गी लागू शकतो. बहिणींनो, या संदर्भामध्ये तुम्हा सगळ्या जणींचं नेमकं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद बहिणींनो.